आणि बाहेर पाऊस पडत आहे आणि मस्तपैकी झणझणीत असं खारं वांगं करून घेऊया. 2 चम्मच धणे घेतलेले आहेत, 2 लवंगा घेतलेल्या आहेत, दालचिनी घेतलेली आहे आणि काळी मिरी घेतलेली आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे सगळं मी तव्यावरती भाजून घेतलेलं आहे. थंड होऊन देऊया. एका साईडला आपण वांगी घेऊया आणि वांगी स्वच्छ धुवून आतमध्ये कीड आहे की ती बघूया. त्याच्यानंतर आपण हे वांगी तेलावरती हळद टाकून मारून घेऊया. हे मिश्रण सगळं थंड झालेलं आहे. त्याच्यानंतर आता शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर घेऊन वाटण तयार झालेलं आहे खारं वांग्यासाठी. वांगी काढून घेतल्यानंतर हे जे तयार झालेले वाटण आहेत ते व्यवस्थित तेलावरती परतून घेऊया आणि तयार झालेली जी तेलावरती मारलेली जी वांगी आहेत ती या वाटणामध्ये टाकूया. गरम पाणी टाकूया आणि मस्तपैकी एक उकळा आल्यानंतर तुम्ही बघू शकता झणझण आणि चमचमीत असा खारं वांग तयार झालेलं आहे. रेसिपी जर आवडली नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जेवायला या.